नमस्कार. मी ॲडव्होकेट राजेंद्र काळे, बारामती. जो गुन्हा मंचर पोलीस स्टेशनला दूध भेसळी संदर्भात दाखल झाला आणि जो महाराष्ट्रभर गाजतोय, त्या गुन्ह्यातील आरोपींच्या रिमांडसाठी आज मी या ठिकाणी आरोपी नंबर 2 हेमंत टेके याच्या वतीनं या मेहरबान कोर्टामध्ये हजर झालो होतो. हेमंत टेके याचा पोलिसांनी आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस कस्टडी मागितलेलीच नव्हती, कस्टडीच मागितलेली होती. परंतु आज मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद करताना मी मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू शकतो की आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांना जे वाटते त्याप्रमाणे गुन्हा हा गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते स्वतःला हिरो करण्याच्या नादामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करतायत. कारण यामध्ये जो फिर्यादी आहे, जो गुन्हा दाखल केलेला आहे तो टिकणारा नाही. हे फक्त लोकांची करमणूक आहे आणि तात्पुरतं काही दिवस त्यामध्ये मीडियाला कव्हरेज मिळणार आहे. कारण अशाच प्रकारचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अन्न भेसळ खात्याने दाखल केला होता. त्याही गुन्ह्यामध्ये हेमंत टेके यांना आरोपी केलं होतं. त्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अपिलात गेलो आणि क्वॅशिंग प्रोसिडिंग दाखल केलं आणि त्यामध्ये मेहरबान हायकोर्टाने झालेली कारवाई चुकीची आहे आणि झालेला FIR हा चुकीचा आहे म्हणून तो FIR क्वॅश केला होता. आणि त्या FIR बद्दलची संपूर्ण माहिती आणि मेहरबान हायकोर्टाच्या निकालाची प्रत ह्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यांनी या आरोपी विरुद्ध हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळं ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा होऊ शकतं आणि ते प्रोसिडिंग आम्ही निश्चित दाखल करणार आहे. गुन्हा दाखल करताना इतर आरोपींचा असणारा रोल आणि या आरोपीचा असणारा रोल हा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे ह्या आरोपीचा रोल डिफरन्शिएट करताना मेहरबान कोर्टापुढे जे आम्ही मुद्दे मांडले की मी जो आहे, मला FSLचं लायसन कोणी दिलं? अन्न भेसळ खात्यानेच दिलं. त्यांच्याच लायसनप्रमाणे मी बिझनेस करतोय. त्यांनी जे आम्हाला कंडिशन इम्पोज केलेले आहेत त्यातल्या कुठल्याही कंडिशनचा ब्रीच मी केलेला नाही. आणि म्हणून मराठीतलं एक उदाहरण मी दिलं त्यांना की जो जॉब आहे वे पावडर विक्रीचा, मी फक्त वे पावडरची विक्री करतो. विक्री केल्यानंतर त्या वे पावडरचं कोण काय करतंय हे माझं बघणं काम नाही. जसं माझा जर समजा बिझनेस गुळ विक्री करण्याचा असेल आणि तो विक्री केलेल्या गुळापासून एखादा चहा बनवत असेल हॉटेलमध्ये आणि एखादा हातभट्टीसाठी त्या गुळाचा वापर करत असेल, तो माझा दोष नाही. माझं काम आहे फक्त गुळाची विक्री करणं. तशा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं FSLचं लायसन आहे, माझ्याकडे GST नंबर आहे, माझ्याकडे अधिकृत माल आहे आणि माझ्याकडे अधिकृत सगळी बिलं आहेत आणि त्या बिलाप्रमाणे मी तो माल विक्री केलेला आहे. आता तो माल विक्री केल्यानंतर पुढे त्यांनी काय केलं ह्याच्याशी माझा काही संबंध नसतानाही मला त्यांनी त्यामध्ये आरोपी केलेले आहे. आणि म्हणून या सुद्धा मॅटरमध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि निश्चितपणे जसा पहिला तुम्ही गंभीर अशी भाष्य करताय FDIच्या अधिकाऱ्यांवरती की हे सगळं करवणुकीचा कार्यक्रम. यस, ऑब्विसली अशाच प्रकारची फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने क्वॅश केली. ह्याची प्रत मी त्यांना दिलेली असताना जर ते परत तशाच प्रकारचा गुन्हा दाखल करत असतील तर ह्याला दुसरं काय म्हणणार? संबंधित आशिलांचा तुमच्या या सगळ्या गोष्टीशी संबंध आहे का? ह्या माझा जो आशिला आहे आरोपी नंबर 2 हेमंत टेके, मी पुन्हा एकदा विस्तृतपणे सांगतो की ह्याचा रोल एवढाच आहे की मी एक विक्रेता आहे. माझ्याकडे अधिकृतपणे अन्न भेसळ खात्याने दिलेला लायसन्स परवाना आहे आणि तो माझा अधिकृत आहे. त्याचा एक्सपायरी झालेला नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही किंवा तो आज रोजी रद्दही केलेला नाही. त्याच परवान्या आणि त्या लायसन प्रमाणे जो माल मी खरेदी केला त्याची GSTची बिल आहेत आणि जो माल विक्री केला त्याची GSTची बिल आहेत. बरं, वे पावडर हे मी मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तर महाराष्ट्रातले अनेक जे दूध धंदे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्यांच्याकडून आम्ही तो माल विकत घेतो आणि जसा त्यांच्या पॅकिंगमध्ये आलेला आहे तसाच माल आम्ही विक्री करतो. त्यामध्ये मी तर कुठं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही, कुठं अडल्ट्रेशन केलेलं नाही किंवा माझा दूध विक्रीचा धंदाच नाही. मी काही दूध विक्री करत नाही किंवा भेसळयुक्त दुधाशी माझा काही संबंध नाही. मग माझा संबंध नसताना मला आरोपी करायचं कारण काय? वे पावडर जर एवढी धोकादायक असं तर मग ह्याचं प्रोडक्शन वरतीच का शासन याबाबतीत? हाच आपण अतिशय महत्वाचा मुद्दा विचारला की वे पावडर ही धोकादायक खात्याचा रिपोर्ट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉपी दाखवतो. पोलीस अधिकाऱ्यांनी उलट त्यांच्याकडे विचारणा केली अन्न भेसळ खात्याकडे की वे पावडर ही शरीराला घातक पदार्थ आहे काय? त्यांनी लेखी उत्तर दिले की वे पावडर ही शरीराला घातक नाही. मग वे पावडर शरीराला घातक नाही तर 328 लागेल कसा? आणि भेसळयुक्त दुधाशी माझा संबंध आला कसा? तपास आणि जर
घातक असेल तर शासनाने बंदी घालावी त्याच्यावर. जसं गुटख्यावरती तुम्ही बॅन केलं, मग आता हातभट्टी विक्रीला शासनाची परवानगी आहे का? प्रत्येक गावोगाव मिळतीच आहे ना. म्हणजे जी बॅन आहे ते मात्र राजरोस विकलं जाते, आणि जे बॅन नाही ते आम्ही विक्री करतोय तर आमच्यावर गुन्हा दाखल होतोय. मग शासनच त्याला बॅन करत नाही, ते जीविताला अपायकारक नाही, आणि अन्न भेसळ खातं ते विक्री करण्यासाठी मला अधिक सीसीटीव्ही विषयात तपास वगैरे सुरू होतोय का? नाही. मी सांगितलं आपल्याला अगोदरच की ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केलाय ह्यात पोलिसांचा दोष नाही, कारण त्यांच्याकडे एकदा FIR आली की कायद्याचं तत्व जो लॉ सेट ऑन मोशन अँड इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट. पण जर FIRच मूलतः चुकीची असेल तर जर पाया आपण घर बांधताना पाया जर कच्चा राहिला तर वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. याचा पायाच कच्चा ठेवला की वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. यामध्ये सर जे 6 आरोपी आहेत हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहेत. त्या 6 आरोपींतर्फे जेव्हा मी ॲडव्होकेट वैभव काळे, माझ्यासोबतचे कलिग ॲडव्होकेट इरफान शेख आणि तोईद शेख, आम्ही जेव्हा मेहरबान न्यायालयात बाजू मांडली तर सरांनी सांगितलं का पाया कच्चा आहे. यातले जे 6 आरोपींतर्फे जेव्हा मी मेहरबान न्यायालयात बोललो, मी जप्त झाले नाही त्यांच्यावर धाड टाकली. तेव्हा रायवरच्या रिमांड रिपोर्टमध्ये ह्या आरोपींकडून काही जप्त दाखवलेलं गेलेलं नाहीये, आणि ज्या आरोपींकडून दाखवले आरगडे म्हणून, ज्यांच्याकडून ते जप्त दाखवलेलं आहे तो संपूर्ण बनाव त्यांच्या विरुद्ध केला गेलेला आहे. आता जो त्यांच्या विरुद्ध जे पीसीचं कारण मागितलेलं आहे ते पहिल्या रिमांडच्या पीसी मध्ये नव्हतंच आहे. त्यामुळे विनाकारण याच्यामध्ये शेतकरी अडकले गेलेले आहेत. आणि ज्यावेळी आम्ही मेहरबान सत्र न्यायालय राजगृह येथे जामीन अर्ज मांडू त्यावेळी आम्ही मेहरबान न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने स्ट्रॉंग बाजू मांडू, आणि ते त्यानंतर सगळ्यांसमोर ती गोष्ट येईलच. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर, मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.